हाय फ्रेंड्स, स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी करत आहे साबू पराठा. खिचडी खाऊन खूपच कंटाळा आला, म्हटलं तर चला वेगळं काहीतरी रेसिपी करूया, म्हणून मी साबूचा पराठा करत आहे. तर इकडे मी बटाटे उकडून घेतले, इकडे माझा चहा पाणी वगैरे झालं आहे, शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आहे. आणि आपल्याला साबू फक्त असा गरम करून घ्यायचा आहे, आपल्याला असा लालसर वगैरे काही भाजायचं नाही, नुसतं गरम करायचं आहे. इथे माझ्याकडं ओलं खोबरं नव्हतं चटणीसाठी, म्हणून मी वाळलेलं खोबरंच पाण्यामध्ये 1-1.5 तास भिजत ठेवलं होतं. तर ते छान भिजले. आणि इथे मी साबू गरम करून असं व्यवस्थित छान असं त्याचं पीठ दळून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. मिक्सरमधनंच काढलेलं आहे. आणि अंदाजाप्रमाणे तुम्ही घेऊ शकता, तुमच्याकडे माणसे किती त्याप्रमाणे घेऊ शकता. मी 1च वाटी साबू घेतला होता. आणि ते चटणीसाठी मी मिरची, खोबरं, थोडंसं मीठ घालून घेतलं आहे, आणि थोडं आलं घेतलं आहे तुकडा त्याचं, आणि शेंगदाणे घेतले आहे कुटलेले त्यातच चटणीसाठी. चटणी खूपच छान लागते बरं का, नक्कीच करून पहा. आणि हे घरी लावलेलं दही आहे माझं, तर म्हटलं चला दही पण थोडंसं चटणीमध्ये घालूया. आंबट तिखट गोड अशी चटणी खूपच छान लागते खायला उपवासाची. तर माझी इथं चटणी वगैरे दळून झाली आहे. आणि इथं मग मी आता त्याला फोडणी करून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही. पातळ करायची तर तुम्ही पाणी घालू शकता, आणि तुम्हाला घट्ट हवी असेल तर तुम्ही तशीच ठेवू शकता. तर मला पातळ हवी होती जरा थोडीशी. तर इथे बघा मी नवीन लायटर घेतलेलं आहे. हे चार्जेबल लायटर आहे, चार्जिंग करायचं. तर खूप छान आहे, मला तर खूप आवडलेलं आहे. आणि म्हणतात की महिनाभर 15 दिवस जातं याचं चार्जिंग. आता बघूया, आता आजच वापरायला काढलं, किती दिवस जातं ते मी पाहते. आणि खूप छान आहे, मला तर खूपच आवडलं. तर इथे मी आता फोडणीसाठी हे ठेवून घेतलं, आणि थोडंसं पाणी मिक्स केलं आहे आपलं जे राहिलं होतं भांड्यामध्ये चटणीचं ते. आणि इथं फोडणी देऊन घेतली. आता तेल आणि तेल गरम झालं, त्यात जिरे आणि मिरची टाकून घेतली आहे. आणि मस्त अशी कडकडीत अशी फोडणी देत आहे मी. तर तुम्ही जिरे जर उपवासाला खात नसाल तर ते स्किप करा, आणि फक्त मिरचीचीच तुम्ही चटणीला फोडणी करा. तर आणि ही चटणी नक्कीच तुम्ही उपवासाच्या वेळेस ट्राय करा, खूपच चवीला लागते, चवच येते तोंडाला. तुम्ही साबू वडा वगैरे केला तर त्यासोबतसुद्धा खाऊ शकता. आणि मग मी आता इथे ठेचा करून घेतला आहे मिरची आणि थोडेसे जिरे घातले. जिऱ्याने चव येते म्हणून जिरे घातलेले आहे. तर इथे मी 5-6 बटाटे उकडून घेतले होते. याच्यातले 2च बटाटे मी आता पराठ्यामध्ये घालणार आहे, कारण एकच वाटी साबू आहे आपला. तर 2च बटाटे मी आता इथे किसून वगैरे ठेवून देते. आणि चला एक भांडं घेतलं आहे, आणि त्याच्यामध्ये आता मी ते पीठ दळलेलं घेतलेलं आहे, आणि पीठ मळून घेते. तर पिठामध्ये काही घालायचं नाही आपल्याला, फक्त 2 बटाटे किसलेले घालणार आहे, थोडा मिरचीचा ठेचा, आणि आपलं मीठ, चवीनुसार मीठ, असं करून मी गोळा तयार करणार आहे. तर पाहू शकता तुम्ही, माझी मिरची तिखट नसल्यामुळे जरा मी जास्त वापरली आहे. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार वापरू शकता. तर खूपच छान लागतो हा पराठा, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि कसं म्हणजे जरा वेगळं काहीतरी असं उपवासाच्या वेळेस खाण्यासारखं असं, त्यामुळं मी म्हटलं चला करून तर बघूया रेसिपी. तर खूपच छान लागते, मला तर खूप आवडलं. आणि मग इथे मी बटाटा वगैरे त्यात मिक्स करून घेतला, आणि गोळा केला. गोळा जरा माझा घट्टच झाला, त्यामुळं जरा पराठा लाटताना माझा थोडासा साईडनी फाटला गेला. तर तुम्ही थोडंसं पीठ नरम करा, म्हणजे त्याच्यामुळे तुमचा पराठा फाटणार नाही आहे. तर इथं मी आता गोळा तयार करून घेते, आणि पराठा लाटून घेते. तर खूपच छान खायला लागतो हा पराठा चटणीसोबत. तुम्ही बटाट्यासोबत खाल्ला तरी चालतं, पण नेहमी बटाटा नको म्हणून मी चटणी केली. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? तर रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला आता मी पराठा पूर्ण भाजून घेते, आणि पटकन खाऊन घेते. बाय. तर चला.